गाईज, आज आपण हे शिकूयात की आपल्याला बिझनेसमध्ये एखाद्या व्यक्तीला इन्व्हाइट कसं करायचं आहे, आपल्याला इन्व्हिटेशन कसं करायचं आहे. आणि ही आपल्या बिझनेसची सगळ्यात महत्वाची स्टेप असते का, तर तो पहिला कॉल असतो आपल्या प्रॉस्पेक्ट सोबतचा. आणि त्या पहिल्या कॉलवरती त्याला जर असं वाटलं की यार ह्या व्यक्तीमध्ये काही दम नाहीये, तर तो व्यक्ती तुमच्यासोबत कंटिन्यू नाही करणार. तुम्ही कितीही फॉलोअप चांगले करा, क्लोजिंग चांगली करा, पण इन्व्हिटेशनच जर व्यवस्थित येत नसेल तर तो व्यक्ती तुमच्यासोबत कंटिन्यूच नाही करणार. सो काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत जे इन्व्हिटेशन करताना फॉलो करायचे आहेत तुम्हाला, ते मी अगोदर सांगणार आणि त्याच्यानंतर मी मॉक इन्व्हिटेशन करून सुद्धा दाखवणार, लाईव्ह इन्व्हिटेशन करून सुद्धा तुम्हाला दाखवणार की आपल्याला कसं बोलायचं आहे, काय करायचं आहे ते. सो बाकी माझं नाव मयुरी माने आहे आणि मी असेच फॉरएव्हरच्या रिलेटेड युजफुल व्हिडिओज वगैरे बनवते युट्यूब वरती. सो सबस्क्राईब करा अपकमिंग व्हिडिओज साठी, बिकॉज बरीचशी इन्फॉर्मेशन पुढच्या व्हिडिओज साठी मी प्लॅन केलेली आहे. सो चला तर आपण हे इन्व्हिटेशनचे पॉइंट्स जे आहेत ते जाणूयात. सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे इन्व्हिटेशन मध्ये, तर ती तुम्हाला फॉलो करायची आहे, ती म्हणजे कॉन्फिडन्स. आता मला एक गोष्ट सांगा की तुम्ही मला पाहत आहात, सो तुम्हाला दिसत आहे माझ्याकडे कॉन्फिडन्स आहे, मी तो लाईक हातवारे करून किंवा मग एक्सप्रेशनच्या थ्रू तुम्हाला दाखवू शकते. बट एका कॉलवरती कॉन्फिडन्स जर मला दाखवायचा असेल तर तो कशाच्या थ्रू दाखवू शकते मी? तो फक्त आवाजाच्या थ्रू दाखवू शकते. सो आवाज ही एकमेव अशी गोष्ट आहे जी आपण डिलिव्हर करू शकतो कॉलवरती. सो त्यामुळे आपला कॉन्फिडन्स जो आहे तो एकदम भारी असला पाहिजे. तुम्हाला बिना घाबरता बोलायचं आहे कॉलवरती. दुसरी गोष्ट जी तुम्हाला फॉलो करायची आहे ती म्हणजे क्लॅरिटी ऑफ वर्ड्स. तुमच्या शब्दामध्ये बोलताना जर क्लॅरिटी नसेल ना, किंवा तुम्ही हडबडत असाल, तर मग समोरचा व्यक्ती तिथे समजून जाईल की यार ह्या व्यक्तीला तर काही येत नाही, जरी येत असेल तरी सुद्धा. त्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी ठेवायची आहे बोलण्यामध्ये. तिसरी गोष्ट, तुम्हाला कमी पॉज घ्यायचे आहेत, पॉज जास्त घ्यायचे नाहीयेत. तुम्ही जर मध्ये आधी जास्त थांबत असाल, पॉज घेत असाल, तर मग त्या व्यक्तीला विचार करायचा वेळ भेटतो. त्यामुळे पॉज जास्त नाही घ्यायचे. त्याच्या पुढची गोष्ट ऑथॉरिटी. ऑथॉरिटी मेंटेन ठेवायची आहे. जास्त फॅमिलियर व्हायची काही गरज नाहीये, कॉमन बॅकग्राऊंड शोधायची काही गरज नाहीये पहिल्या कॉलवरती. थोडस लाईक प्रोफेशनल राहिलेलंच बेटर राहील. आणि लास्टची जी गोष्ट आहे ती आहे अर्जन्सी. लास्टला कॉलच्या जर तुम्ही अर्जन्सी देत नसाल, पुढची प्रोसेस काय आहे हे सांगण्यासाठी किंवा करण्यासाठी कॉल टू ऍक्शन देत नसाल, तर मग तो व्यक्ती तुम्हाला इग्नोर सुद्धा करू शकतो. त्यामुळे अर्जन्सी देणं सुद्धा महत्वाचं आहे. आता ते कसं काय करायचं आहे हे मी तुम्हाला डायरेक्टली लाईव्ह कॉल करून दाखवते. थोडंसं फास्ट सांगितले मी पॉइंट, जास्त टाइम वेस्ट नाही करायचा आहे आपल्याला. बाकी मी कॉल करून तुम्हाला दाखवते. मोबाईलमध्ये तर रेकॉर्डिंग होत आहे, सो चला आपण लॅपटॉप वरूनच कॉल करूयात. माझा मोबाईल कनेक्टेड आहे लॅपटॉपला. सो मी एका पर्सनला कॉल करते आणि इन्व्हिटेशन करते, त्याचं तुम्ही ऐकू शकता. हॅलो. हॅलो. हाय हा शिवानी, मी मयुरी बोलते. इंस्टाग्राम वरती वर्क फ्रॉम होम साठी फॉर्म फिलअप केलेला, राईट? हा. हो हो केला होता. ठीक आहे. सो शिवानी, मला थोडंफार तुझ्याबद्दल सांगशील, काय करतेस आता सध्या? ओके, मी आता थर्ड इयर स्टुडंट आहे, डिप्लोमा करते. ओके. हा. सो कुठून बिलॉंग करतेस शिवानी? मी सांगली महाराष्ट्रामधून बिलॉंग करते. ठीक आहे, फाईन. सो तू स्टडीज वगैरे करत आहेस सध्या, तर त्याच्या सोबत तुला वर्क फ्रॉम होम का करायचंय? लाईक काय रिझन आहे? लाईक थोडं पैशांची नीड वगैरे किंवा सेल्फ इंडिपेंडेंट बनायचं आहे मला, त्याच्यामुळे मी ट्राय वगैरे केलं, अप्लाय केलं. ओके ओके, ठीक आहे. चांगली गोष्ट आहे की तू तुझ्या स्टडीज सोबत ट्राय करत आहेस अर्निंग वगैरे करण्यासाठी. बाकी थोडंफार हो. मी तुला माझ्याबद्दल सांगते. मी एक डिजिटल एंटरप्रिनियर आहे आणि माझी कम्युनिटी एक आहे ज्याच्या थ्रू मी यंगस्टर्सना, स्टुडंट्सना वगैरे स्पेसिफिकली हेल्प करते, जेणेकरून ते त्यांच्या स्टडीजच्या सोबत अर्निंग करू शकतील. बिकॉज आजकाल बिईंग अ स्टुडंट आपल्याला थोडंसं हे राहतं की हेजिटेशन राहतं पॅरेंट्स कडून पैसे वगैरे घेण्यासाठी. सो आपण स्वतः हो. कमवले तर मग गरज नाही पडणार या गोष्टीची. सो मला हे सांग शिवानी, की तू सोशल मीडिया वगैरे युज करत असशील सध्या, सो याच्या अगोदर असं काही अर्निंग वगैरे केलेलं आहेस तू? नाही नाही, अर्निंग वगैरे असं काही केलेलं नाहीये. ओके, ठीक आहे. म्हणजे तुला काही एक्सपिरियन्स वगैरे नाहीये या फील्डमध्ये, बरोबर? हो हो, नाहीये नाहीये. ठीक आहे, फाईन. सो थोडंफार मी तुला कम्युनिटी बद्दल सांगते देन. जसं की मी सध्या ज्या कम्युनिटी सोबत वर्क करत आहे, तर ती एक गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे. आणि बरेचसे लोक असे असतात आता ज्यांना वर्क फ्रॉम होम बद्दल माहित तर असतं, पण नेमकं करायचं काय आहे याच्यामध्ये खूप सारं कन्फ्युजन राहतं. आणि दुसरा प्रश्न हा पण राहतो की ट्रस्टेबल असेल की नाही.
त्यामुळे लोक हा. पैसे नाहीत कमवू शकत. सो जसं आता तू सांगितलंस की तुला एक्सपिरियन्स वगैरे नाहीये, बरोबर. सो बिईंग अ न्यू पर्सन इन दिस फील्ड बरेचसे क्वेश्चन्स आपल्या माइंडमध्ये चालू असतात, जसं की नेमकं काम काय असेल, अर्निंग कशी होईल, मला जमेल की नाही स्टडीज सोबत करता. सो ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जाणण्यासाठी ना आपल्याला थोडंसं टाइम द्यावं लागेल, राईट, पेशन्स ठेवून. सो आता हे बघ, जसं आता तू फॉर्म फिलअप केलेलास, तर तसेच माझ्याकडे खूप सारे क्वेरीज, खूप सारे ऍप्लिकेशन्स आलेले आहेत ज्यांना वर्क स्टार्ट करायचं आहे. बट इट इज नॉट पॉसिबल फॉर मी की मी सर्वांना कॉलवरती सांगेल, बिकॉज कालपासून 70+ ऍप्लिकेशन्स आलेले आहेत. सो जसं की आता हे बघ, कॉलवरती सांगणं पॉसिबल नाहीये, तर त्याच्यासाठी ना स्पेशली फ्रेशरसाठी 2 दिवसाचा वर्कशॉप राहतो, ज्या वर्कशॉपमध्ये तुला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील, सगळे डाऊट्स तुझे क्लिअर होऊन जातील. मग मला एक गोष्ट जाणायची होती की आता त्या वर्कशॉपचा जर ऍक्सेस मी तुला दिला शिवानी, तर तू सिरियसली अटेंड करशील का? हो, मला गरज वगैरे आहे त्याची आणि मी सिरियसली राहून अटेंड करेन. ओके, ठीक आहे. बिकॉज मी तुला सांगते आता त्याचं कारण काय आहे मी विचारण्याचं. आता खूप सारे लोक अप्लाय वगैरे करतात, पण त्यापैकी काही लोक असे असतात जे रॅन्डमली अप्लाय करून देतात, ज्यांना जास्त सिरियसनेस नसते. आणि काही लोक असे असतात जे पर्पजफुली शोधत असतात असे प्लॅटफॉर्म्स ज्याच्यातून त्यांनी अर्निंग वगैरे करतील, आणि ते सिरियस पण असतात पैसे कमवण्यासाठी. सो तू कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेस मला सांग? सिरियसली बघत आहेस कामाला की जस्ट रॅन्डमली चेक केलंस? मग नाही, मी सर्चिंग मध्ये होते, मग मला दिसलं तुमचं प्लॅटफॉर्मचं वगैरे, म्हणून मी अप्लाय केलं आणि मी खरंच सिरियस मध्ये आहे. अच्छा, ठीक आहे, फाईन. सो त्याच्यासाठी ना रजिस्टर करण्यासाठी तुला एक फॉर्म फिलअप करायचा आहे जस्ट. सो मला व्हॉट्सअपवरती ना एकदा तुझं नेम, सिटी आणि एज ड्रॉप कर. त्याच्यानंतर मी तुला एक रजिस्ट्रेशनचा फॉर्म जो आहे तो शेअर करते. तो फिलअप करून मला लगेच स्क्रीनशॉट पाठवून दे. त्याच्यानंतर मी एक छोटासा व्हिडिओ तुला शेअर करते. हो, ठीक आहे. मी हायचा मेसेज ड्रॉप करून तुम्हाला पाठवते. ठीक आहे, बिकॉज माझ्याकडे आता फक्त 5 स्लॉट्स राहिलेले आहेत, त्यामुळे फिलअप करून मला लगेच स्क्रीनशॉट पाठव, मग मी तुला पुढची प्रोसेस वगैरे सांगते मग. हो, नक्कीच. ओके, डन. बाय शिवानी. ओके, बाय. थँक्यू. सो हे होतं आपलं मॉक इन्व्हिटेशन, ज्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की कसं इन्व्हाइट करायचं आहे. बाकी तुम्ही नोटीस केलंच असेल. याच्यामध्ये अजून काही गोष्टी होत्या ज्याचे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. जिथे मी ऑथॉरिटी बिल्ड केली माझी स्वतःची, जसं मी म्हटले की लाईक खूप सारे ऍप्लिकेशन्स माझ्याकडे आलेले आहेत. या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपली ऑथॉरिटी मेंटेन राहते. किंवा मग मी हे पण बोलले की लाईक बऱ्याच लोकांना माइंडमध्ये क्वेश्चन्स राहतात सुरुवातीला, जे क्वेश्चन्स मी तिथे बोलून दाखवले. आता ह्या सगळ्या गोष्टी असतात एखाद्या पर्सनच्या माइंडमध्ये, त्याच आपण बोलून दाखवल्या तर मग इझी राहतं थोडंसं. ते लोक पुढे काही एक्स्ट्रा क्वेश्चन विचारत नाहीत मग. आणि लास्टला मी लाईक अर्जन्सी देण्यासाठी तिला हे बोलले की 25 म्हणजे लाईक मला फक्त 5 लोक सिलेक्ट करायचे आहेत, आता उरलेले स्लॉट्स वगैरे आहेत. तो या टाईपचे अर्जन्सी पॉइंट्स तुम्ही युज करू शकता. आणि व्हॉइस मॉड्युलेशन खूप महत्वाचं आहे. एका टोन मध्ये बोलत असेल आपण तर तो झोपू शकतो तुमचं बोलणं ऐकून. त्यामुळे टोन चेंज करायची आहे तुम्हाला बोलताना तुमची. बाकी अजून अशाच हेल्पफुल व्हिडिओज साठी मला सबस्क्राईब करून ठेवा. आणि पुढच्या व्हिडिओज मध्ये मी ऑब्जेक्शन्स कोणकोणते येतात ना इन्व्हिटेशन करताना ते सुद्धा क्लिअर करणार आहे. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.